दिल्लीत आज काँग्रेसच्या लोकसभा खासदारांची सकाळी 9:30 वाजता पार्लमेंट अनेक्समध्ये बैठक होणार आहे। राहुल गांधी यांनी ही बैठक बोलावली आहे। वक्फ बोर्ड विधेयकावर पक्षाच्या खासदारांची ही बैठक बोलावण्यात आली आहे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांची शांतता रॅली आज सांगलीत येणार आहे। दुपारी 2 वाजता मनोज जरांगे यांचं मिरजमध्ये आगमन होणार आहे। त्यानंतर मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बाईक रॅलीनं मनोज जरांगे सांगलीतील विश्रामबाग चौकात दाखल होतील। मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा होतोय। राज ठाकरे आज नांदेडमध्ये मुक्कामी आहेत। सकाळी 9 वाजता ते विधानसभा निहाय पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत। दुपारी 4 वाजता ते हिंगोलीकडे रवाना होणार आहेत। उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याचा आजचा तिसरा दिवस आहे। राज्यातील विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी ठाकरे गटानं कंबर कसले, त्यासाठीच ते दिल्लीत अनेक महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत। आज उद्धव ठाकरे सोनिया गांधींची भेट घेणार आहेत। सांगलीचे खासदार विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी दिल्लीत उद्धव ठाकरेंची भेट घेतली। यावेळी सांगलीचे ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटीलही उपस्थित होते। या भेटीनंतर सांगलीतील लोकसभेच्या जागेवरून झालेला वाद मिटलाय। विशाल पाटील हे मवियात आलेले आहेत, त्यामुळे आता विधानसभेसाठी एकत्र लढू असं ठाकरेंनी म्हटलंय। धारावी पुनर्विकासावरून उद्धव ठाकरेंनी मोठं वक्तव्य केलंय। अदानी माझे शत्रू नाहीये, जो मुंबईचा शत्रू तो माझा शत्रू, मुंबईची विल्हेवाट लावू देणार नाही। अदानींना जमत नसेल तर धारावीचं टेंडर रद्द करावं, धारावीकरांना धारावीतच घर मिळावं। आम्ही विकासाच्या आड नाही आणि पवारही मुंबईची वाट लावायला देतील असं वाटत नाही, असं ठाकरेंनी म्हटलंय। बांगलादेशातील हिंसक सत्ता बदलानंतर उद्धव ठाकरेंनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला। पप्पा युक्रेन रशियाचं वॉर थांबवू शकतात, मग बांगलादेशातील वॉर थांबवा असं पप्पांना सांगा, असा खोचक टोला ठाकरेंनी लगावला। बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत, ते थांबवा असं पप्पांना सांगा, असंही ठाकरे म्हणाले। मुख्यमंत्री करण्याच्या याचनेसाठी उद्धव ठाकरे दिल्लीत आलेत। गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा, अशी उबाठ्याची अवस्था झाल्याची टीका शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे। राज्यातील म्हणजेच महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 2 जागांसाठी 3 सप्टेंबरला मतदान पार पडणारे पियुष गोयल आणि छत्रपती उदयनराजे भोसले लोकसभेवर गेल्यामुळेच या 2 जागा रिक्त झाल्या आहेत। त्या जागांवर आता 3 सप्टेंबरला मतदान होणार आहे। वक्फ कायद्यात बदल करण्यासाठी केंद्र सरकारकडून हालचाली सुरू आहेत। याला मुस्लिम समुदाय आणि मुस्लिम नेत्यांकडून विरोध होतोय। यावर काँग्रेस पक्षाचे नेते नसीम खान यांनी प्रतिक्रिया दिली। वक्फ कायद्यात बदल करतायत हे नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांना मान्य आहे का, असा सवाल नसीम खान यांनी केलाय। महाविकास आघाडीनं राज्यस्तरीय रॅलीचं आयोजन केलं, त्यासोबतच सकारात्मक चर्चा झाल्याचं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बैठकीनंतर सांगितले। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मवियाची बैठक बोलावण्यात आली होती। आनंदराव अडसूळ महायुतीचे नेते आहेत। आमच्या नेत्यांबाबत अशी भाषा वापरली जात असेल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा अभिजित अडसूळ यांनी महायुतीला दिलाय। बच्चू कडू हे रवी राणांमुळे महायुतीतून दूर गेल्याचंही अभिजित अडसूळ म्हणाले। शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि राणा दाम्पत्य हा वाद पुन्हा नव्यानं सुरू झालाय। अडसूळ यांच्या टीकेनंतर राणा यांनी सुद्धा अडसूळ यांच्यावर मानसिक संतुलन बिघडल्याची टीका केली। आमदार राणांच्या टीकेनंतर शिंदे गटाचे शिवसैनिक आक्रमक होत राणांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करताना दिसले। अमोल मिटकरी हे घासलेट चोर आहेत, अशी टीका मनसेचे मुंबईतील प्रवक्ते योगेश चिले यांनी केली आहे। अमोल मिटकरी यांच्या वडिलांच्या रेशन दुकानातून मिटकरी मृत व्यक्तींच्या नावानं येणारं घासलेट रॉकेल चोरतात, असा आरोप चिले यांनी केलाय। त्यामुळे अमोल मिटकरींच्या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी चिले यांनी केली आहे। जिल्हा उपनिबंधक डॉक्टर प्रवीण लोखंडे आमदार अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केलाय। हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपी मनसेचे सरचिटणीस कर्णबाळा दुंबळे यांची शिंदे पाठराखण करतायत, असा घणाघाती आरोप मिटकरींनी केलाय। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं नवीन नियुक्त्या जाहीर केल्यात। जळगाव जिल्हाध्यक्षपदी प्रमोद पाटील यांची निवड करण्यात आली आहे। 11 जागांपैकी 7 ते 8 जागांवर तयारी सुरू असल्याची माहिती नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी दिली आहे। प्रत्येक निवडणुकीतील डाव वेगळा असतो असं म्हणत भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी आमदार अमित देशमुख यांच्यावर जोरदार निशाणा साधला। लातूरचे लोक विधानसभेच्या निवडणुकीत मला आव्हान देत आहेत, त्यामुळे
ही आता वर्चस्वाची लढाई आहे असं निलंगेकर म्हणाले. वर्ध्यात काँग्रेस नेते शेखर शेंडे यांनी विधानसभेसाठी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली आहे. शेखर शेंडे यांच्या समर्थनार्थ वर्धा आणि सेलू तालुक्यातील असंख्य काँग्रेस कार्यकर्ते जिल्हा कार्यालयात दाखल झाले होते. शेंडेंनी उमेदवारीसाठी विनंती अर्ज केल्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. माजी मंत्री सुनील केदार यांना 15 दिवसात लेखी म्हणणं मांडण्याचे आदेश सहकार मंत्र्यांनी दिले आहेत. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणाबाबत मंत्रालयात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या समोर सुनावणी पार पडली. बँकेच्या 150 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी दोषी संचालकांवर जबाबदारी निश्चित करण्यासंदर्भात सुनावणी घेण्यात आली. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याला सोलापुरातून सुरुवात झाली. यावेळी भाषण करताना जरांगेंनी नारायण राणेंचा चांगलाच समाचार घेतला. तर भुजबळ ज्या पक्षाच्या प्रचाराला जातील त्या पक्षालाच पाडा असं आवाहन जरांगेंनी मराठा समाजाला केलं. सर्व घोटाळेबाज त्यांनी गोळा केल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केलाय. नाव न घेता जरांगेंनी फडणवीसांवर निशाणा साधलाय. काही जण प्रचार सभेत पावसात भिजून निवडून येतात असं म्हणत मनोज जरांगेंनी शरद पवारांनाही लक्ष केलंय. राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर मराठा समाज बांधवांनी जोरदार घोषणाबाजी केली. नांदेडमध्ये दाखल होताच राज ठाकरे यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलं. राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधात मराठा समाज संतप्त झाल्याचं पाहायला मिळतंय. भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्या पत्नी माजी आमदार अमिता चव्हाण आणि मुलगी श्रीजया चव्हाण यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. त्यांना अर्धापूर तालुक्यातील देगाव आणि धामदरीमध्ये मराठा तरुणांनी अडवल्याचा प्रकार समोर आलाय. धाराशिवमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्यात गोंधळ घालणाऱ्या 11 मराठा तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा मराठा तरुणांनी निषेध नोंदवत जाब विचारला होता. राज ठाकरेंची भेट न झाल्यानं तरुणांनी गोंधळ घातला होता. ओबीसींच्या आरक्षणाचे उघडे दरवाजे पुन्हा बंद करण्याचा खेळ सुरू आहे अशी प्रतिक्रिया वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांनी दिली. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणं कायद्यात बसत नाही. त्यांना आरक्षण देण्यासाठी वेगळे पॅरामीटर आहेत असं त्यांनी म्हटलंय. जरांगेंना समोर करून सरकारकडून गेल्या 10 ते 12 महिन्यांपासून समाजात वाद लावण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी टीका ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केली. तर स्वतःच्या गद्दारीचा ठपका पुसण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंनी जरांगेंचे लाड पुरवल्याचा आरोपही वाघमारे यांनी केलाय. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे रमेश केरे पाटील यांच्यासह सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या घराबाहेर आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला होता. त्याआधीच पोलिसांनी केरे पाटील यांना ताब्यात घेतलं. पूजा खेडकर यांनी वेगवेगळ्या यंत्रणांनाच नाही तर न्यायालयालाही खोटी नावं सादर केली असा गंभीर आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलाय. पूजा खेडकर यांनी कोर्टासमोर ही वेगवेगळी नावं वापरल्यानं यामध्ये सगळ्या यंत्रणा सहभागी असल्याचाही आरोप कुंभार यांनी केलाय. एसटी कर्मचारी संघटनेनं 9 ऑगस्टपासून पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कृती समितीची बैठक पार पडली. समितीच्या मागण्यांसंदर्भात उच्चाधिकारी समितीनं बैठक घेऊन त्याचा अहवाल आठवडाभरात सादर करावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले. 11वीत प्रवेश घेण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. विशेष फेरीची गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर केली जाणार आहे करण्यात आलेली आहे. यात 90,400 विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळाली आहे. यापैकी 40,000हून अधिक विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केलेले आहेत. अद्याप 2 लाख जागा रिक्त आहेत. आजचा प्रवेशाचा शेवटचा दिवस आहे. मुंबईत रेल्वे प्रशासनानं विनातिकीट प्रवाशांवर कारवाई केली. त्यांच्याकडून 57 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. गेल्या 4 महिन्यात हा दंड वसूल करण्यात आलाय. युनेस्कोला सादर केलेल्या राज्यातल्या 12 ऐतिहासिक किल्ल्यांची प्रतिकृती साताऱ्यात दाखल झाली. या किल्ल्यांच्या प्रतिकृती साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत. या संग्रहालयात काही दिवसांपूर्वीच इंग्लंडहून आणलेली वाघनखंही ठेवण्यात आली आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून महायुतीत काही ताळमेळ नाहीये. घाई गडबडीत आणलेली ही योजना आहे. याचा सर्वसामान्यांना फायदा होणार नाही असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलंय.
तर सध्या महायुती सरकारमध्ये लाडका कॉन्ट्रॅक्टर, लाडका सुपारीबाज नेता, लाडका खुर्ची योजना असा कार्यक्रम सुरू आहे, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे. पुण्याच्या बारामतीत लाडक्या सुनबाईची जोरदार चर्चा सुरू आहे. बारामतीमधील एका हॉटेल चालकानं एक भन्नाट आयडिया काढलेली आहे. यात हॉटेल चालकाकडून सासूबाईंच्या जेवणावर सुनबाईला मोफत जेवण दिलं जाणार आहे. सध्या या हॉटेल चालकाकडून संपूर्ण बारामती शहरात याची जाहिरातबाजी केली जाते. मावळमध्ये यंदा चांगला पाऊस झाल्यानं 4 सूत्री पद्धतीनं भात लागवड झाली आहे. भात लागवडीला मोठ्या प्रमाणात फुटवे झाले आहेत. भातात तण वाढू लागलाय, त्यामुळे शेतातील तण काढून टाकण्यासाठी शेतकऱ्यांची रणधुमाळी सुरू आहे. सांगलीत डाळिंबाला चांगलाच भाव आलाय. दुष्काळी परिस्थितीनंतर डाळिंबाला 265 रुपये इतका उच्चांकी दर मिळालेला आहे. तरुण शेतकरी विशाल वरगुळ यांच्या डाळिंबाला हा दर मिळाल्यानं शेतकऱ्याला दिलासा मिळालेला आहे. जत मार्केट कमिटीमध्ये डाळिंब सौदे पार पडले. गाईच्या दुधाप्रमाणे म्हशींच्या दुधालाही 5 रुपये प्रति लिटर प्रमाणे अनुदान द्या, अशी मागणी ठाकरे गटाचे परभणीचे आमदार राहुल पाटील यांनी केली. शिवाय अनुदान मिळवण्यासाठीच्या जाचकटी रद्द करा, अशी मागणी परभणीतील मराठवाडास्तरीय दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या महामेळाव्यात त्यांनी केली आहे. जळगाव जिल्ह्यात सततच्या पावसानं कापसाच्या पिकावर रोगांचा प्रादुर्भाव वाढला. या रोगांमुळे कापसाची वाढ खुंटली. गेल्या वर्षीही कापसाला चांगला भाव मिळाला नाही, त्यामुळे यावर्षी तरी चांगला भाव मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र काही ठिकाणी अतिपावसामुळे तर काही ठिकाणी पाऊस नसल्यानंच पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढलाय. भीमा नदीला पूर आल्यानं पंढरपूर तालुक्यातील शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. तब्बल 42 गावातील शेतकऱ्यांना याचा फटका बसलाय. महसूल विभागानं गाव पातळीवरील कर्मचाऱ्यांना पाहणी करण्यास सांगितलंय. सांगलीतील कृष्णा नदीचा पूर ओसरल्यानंतर स्वच्छतेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. महापालिकेनं त्यामुळे युद्ध पातळीवर स्वच्छता आणि औषध फवारणी मोहीम सुरू केली. पूर ओसरलेल्या भागातून मोठ्या प्रमाणात कचरा, गाळ साफ करण्यात येतोय. कृष्णा नदी 27 फुटांवर आलेली आहे. पुन्हा आपल्या पात्रात परतलेली आहे, त्यामुळे पूर परिस्थितीचा धोका टळलाय. यामुळे कृष्णा नदी काठाला राहणाऱ्या नागरिकांना देखील मोठा दिलासा मिळालाय. सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. जुन्नरच्या दुर्गवाडी परिसरातील उलटा वाहणारा कोकण कडा धबधबा पर्यटकांना आकर्षित करतोय. वाऱ्याच्या प्रवाहानं या ठिकाणी उंचावरून पडणारं पाणी जमिनीच्या दिशेनं न पडता आकाशाकडे वर फेकलं जातं, त्यामुळे या परिसरात पर्यटकांची गर्दी होती. भगवा सप्ताह निमित्तानं शिवसेना ठाकरे गटातर्फे तुर्भे विभागातील खड्डे बुजवण्यात आले. यावेळी ठाणे बेलापूर मार्गावरील भले मोठे खड्डे बुजवत मनपा प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला. या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. नाशिकहून गुजरातला जाणाऱ्या पेट्रोलवर रस्त्याचं काम सुरू असल्यानं खड्ड्यांमुळे रस्त्याची मोठी दुरवस्था झाली. त्यामुळे वाहनांना एकेरी वाहतूक करावी लागत असल्यानंच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. मात्र पोलीस याकडे दुर्लक्ष करत असल्याचं इथल्या प्रवाशांनी म्हटलंय. कल्याण रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या स्कायवॉकची दुरवस्था झाली आहे. स्कायवॉकवरील लाद्या अनेक ठिकाणी तुटल्या. त्यातच पावसाचं पाणी साचत असल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. बांगलादेशमध्ये पसरलेल्या अराजकतेचा मोठा फटका तिथल्या हिंदूंना बसलेला आहे. या अत्याचाराविरोधात अकोल्यात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला. यावेळी शहरातील गांधी चौकात बांगलादेशचा प्रतिकात्मक पुतळा जाळत निषेध नोंदवण्यात आला. शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीनं पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली. शक्तीपीठ महामार्गाविरोधात 12 ऑगस्टला राज्यभर महाधरणं आंदोलन केलं जाणार आहे. कोल्हापूरच्या शासकीय विश्रामगृहात शक्तीपीठ विरोधी संघर्ष कृती समितीच्या बैठकीत सतेज पाटील यांनी घोषणा केली आहे. नाशिक मनपा आयुक्तांच्या दालनात शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं. भाजपचे नेते उद्धव निमसेंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. शेतकऱ्यांना मोबदला न दिल्यानंच शेतकरी आक्रमक झालेले आहेत. जमिनी देऊनही शेतकऱ्यांना पैसे दिले नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
कोल्हापूरच्या इचलकरंजीत महानगरपालिकेसमोर क्रिकेट खेळत प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला। जवाहरनगर परिसरात ग्राउंड उपलब्ध असतानाही शेजारील लोकवस्तीवर ग्राउंडचं आरक्षण टाकल्यानं नागरिक संतप्त झाले। रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं 2 वेगवेगळ्या कारवायांमध्ये 2 पिस्तुलांसह 5 जिवंत कारतूसं हस्तगत केली आहेत। या प्रकरणी दोघांना अटक केली आहे। निखिल जाधव आणि मुन्ना दुबे अशी आरोपींची नावं आहेत। रसायनी आणि खालापूर इथे या दोन कारवाया करण्यात आल्या। हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील 3 गावांमध्ये भर दिवसा चोरी झाल्याचा प्रकार समोर आलाय। तालुक्यातील गोजेगाव, येळी आणि हिवरखेडा गावातील केलेल्या चोरीत अंदाजे 10 लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केलाय। एकाच दिवशी चोरी करत चोरट्यांनी धुमाकूळ घातल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। पॅलेस्टाईन युद्धाचे व्हिडिओ पाहून प्रभावित होऊन पॅलेस्टाईनला निघालेल्या एका तरुणाला पोलिसांनी वेळीच परत आणल्याचा प्रकार समोर आलाय। अहमदनगरच्या बोल्हेगाव परिसरातील गांधीनगर इथे राहणाऱ्या नावेद शेख नावाच्या तरुणाला मुंबईतून ताब्यात घेण्यात आलं। सध्या तरुणाचं समुपदेशन सुरू आहे। पोलीस चौकशी करतात। नांदेड महापालिकेच्या गुंठेवारी विभागातील गैरप्रकार समोर आलाय। गुंठेवारीसाठी जोडलेल्या जमीन मोजणी पावत्याच बनावट असल्याचं समोर आलंय। मात्र संबंधितांवर कारवाई करण्यास महापालिका टाळाटाळ करत असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केला।